स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये 1.4 ला आपण सुरुवात करणार आहोत, जो आहे फील्ड ॲप्लिकेशन ऑफ जिओटेक्निकल इंजिनिअरिंग फॉर फाउंडेशन डिझाइन। म्हणजे बघा, फील्ड ॲप्लिकेशन म्हणजे ऑन साईट जिथं काम चालू असतं मित्रांनो, सिव्हिलचं कन्स्ट्रक्शनचं, तर तिथे जिओटेक्निकल इंजिनिअरिंगचं ठीक आहे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत, म्हणजे आपण जिओटेक्निकल इंजिनिअरिंगचं जे काय नॉलेज आहे, जीटीचं जे काय नॉलेज आहे ते कशा पद्धतीनं अप्लाय करतो, मग ते कुठे अप्लाय करायचं आहे, तर फाउंडेशन डिझाईनमध्ये कशा पद्धतीनं आपण अप्लाय करतो किंवा कशा पद्धतीनं आपल्याला हेल्प होते जिओटेक्निकलच्या नॉलेजची। त्याचबरोबर पेवमेंट डिझाईन असेल, त्याच्यानंतर डिझाईन ऑफ अर्थ रिटेनिंग स्ट्रक्चर असेल किंवा डिझाईन ऑफ अर्दन डॅम असेल, तर याच्यामध्ये जीटीचा कसा ॲप्लिकेशन म्हणजे कसा उपयोग होतो, तर ते आपण पूर्णपणे डिस्कस करणार आहोत 1.4 मध्ये। मित्रांनो, हा पॉईंट खूपच छोटा पॉईंट आहे आणि खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे। या पॉईंटवरती क्वेश्चन बघा एक्झाममध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले आहेत। तर फर्स्ट क्वेश्चन बघा, स्टेट 2 सिव्हिल इंजिनिअरिंग सिच्युएशन्स वेअर नॉलेज ऑफ जिओटेक्निकल इंजिनिअरिंग इज यूज्ड। 6 मार्कांसाठी क्वेश्चन आलेला आहे। तुम्हाला 2 सिच्युएशन्स लिहायचे आहेत की ज्या ठिकाणी आपण जिओटेक्निकल इंजिनिअरिंगचं नॉलेज जे आहे ठीक आहे ते आपण यूज करू शकतो। मग त्याच्यामध्ये तुम्ही फाउंडेशनचं लिहू शकता किंवा पेवमेंट डिझाईनचं लिहू शकता किंवा डिझाईन ऑफ अर्थ रिटेनिंग स्ट्रक्चरचं लिहू शकता किंवा अर्दन डॅमचं, याच्यापैकी कोणतेही तुम्ही लिहू शकता। नेक्स्ट बघा, एक्सप्लेन एनी 4 फील्ड ॲप्लिकेशन्स ऑफ जिओटेक्निकल इंजिनिअरिंग नॉलेज। 4 मार्कांसाठी हा प्रश्न आलेला आहे। तुम्हाला 4 फील्ड ॲप्लिकेशन्स लिहायचे आहेत जिओटेक्निकल इंजिनिअरिंगचे। नेक्स्ट बघा, एक्सप्लेन द व्हॅरियस फील्ड ॲप्लिकेशन्स ऑफ जिओटेक्निकल इंजिनिअरिंग इन डिटेल्स। तर तुम्हाला जे काय फील्ड ॲप्लिकेशन्स आहेत, व्हॅरियस म्हणजे त्याच्यामध्ये हे सगळेच आले, फाउंडेशन असेल इथून इथपर्यंत ठीक आहे, या पॉईंटपासून इथपर्यंत हे सगळेच पॉईंट याच्यामध्ये तुम्हाला शॉर्टमध्ये लिहावे लागतील। 6 पॉईंट तुम्हाला लिहावे लागतील 6 मार्कांसाठी। समजलं? तर अशा पद्धतीनं क्वेश्चन विचारले आहेत मित्रांनो। त्या पद्धतीनं हा जो पॉईंट आहे तो तुम्हाला पूर्णपणे कंप्लीटच करावा लागेल ठीक आहे। पूर्ण पॉईंट तुम्हाला हा लक्षात ठेवावा लागेल किंवा त्याचा अंडरस्टँड तुम्हाला असणं आवश्यक आहे ठीक आहे। जर याच्यावरती क्वेश्चन आला तर तुम्हाला एक्झाममध्ये तुम्हाला ॲन्सर हे लिहिता आलं पाहिजे ठीक आहे। तर चालू करत आपण फील्ड ॲप्लिकेशन्स ऑफ जिओटेक्निकल इंजिनिअरिंग। त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आपण डिझाईन ऑफ फाउंडेशन फॉर व्हॅरियस सिव्हिल स्ट्रक्चर। तर फाउंडेशनमध्ये जिओटेक्निकल इंजिनिअरिंगचा काय रोल आहे किंवा इम्पॉर्टन्स काय आहेत किंवा त्याचे ॲप्लिकेशन्स म्हणू शकता। तर तुम्ही बघू शकता, ॲज अ फाउंडेशन रेस्टिंग ऑन सॉइल carries load of any particular structure. Geotechnical engineering is applicable to design such stable foundation for various load. म्हणजे बघा, जे काय आपली फुटिंग असते मित्रांनो, अशा टाईपची फुटिंग असते आपली ठीक आहे बिल्डिंगच्या आतमध्ये। तर या फुटिंगच्या खाली सॉईल असते, पूर्णपणे सॉईल असते। तर या फुटिंगवरती जो काही लोड येणार आहे, तर ते लोड जी काही सॉईल आहे मित्रांनो ठीक आहे, तर ती सॉईल XYZ काही असू शकतं फुटिंगच्या खाली, तर ती पूर्ण लोड कॅरिंग कॅपॅसिटी असली पाहिजे त्या खालच्या मटेरियलची, सॉईलची असेल किंवा जो काही तुमचा बेस आहे त्या बेसची लोड कॅरिंग कॅपॅसिटी तेवढी असली पाहिजे। तर ती लोड कॅरिंग कॅपॅसिटी किती आहे, बेरिंग कॅपॅसिटी किती आहे सॉईलची, तर ती आपण जिओटेक्निकल इंजिनिअरिंग या सब्जेक्टमध्ये आपण फाइंड आउट करतो ठीक आहे। किंवा या सब्जेक्टचं जर आपल्याला नॉलेज असेल, प्रॉपर नॉलेज असेल, तर आपण त्या सॉईलची सॉईल बेरिंग कॅपॅसिटी काढू शकतो ठीक आहे। मग त्याच्यावरून आपण फाउंडेशन किती विड्थ, याची थिकनेस किती असायला पाहिजे, याची विड्थ किती असायला पाहिजे, लेंथ किती असायला पाहिजे, ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जिओटेक्निकल इंजिनिअरिंगचा प्रॉपर स्टडी करून यात डिसाईड केले जातात। समजलं? तर अशा पद्धतीनं जिओटेक्निकलचं नॉलेज आपण कोणत्याही फाउंडेशन असू द्या, कोणतंही फाउंडेशन असू द्या, मग ते तुमचं डॅम असेल किंवा ब्रिज असेल, तुमचा पर्टिक्युलर ब्रिजचे जे काय व्हर्टिकल मेंबर्स आहेत ते असू द्या किंवा बिल्डिंग असू द्या ठीक आहे, XYZ सिव्हिलमधलं कोणत्याही स्ट्रक्चरचं तुम्हाला फाउंडेशनचं डिझाईन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला जिओटेक्निकल इंजिनिअरिंगचं नॉलेज हे असणं आवश्यक आहे। समजलं? नेक्स्ट बघूयात, डिझाईन ऑफ पेवमेंट फॉर व्हॅरियस टाईप्स ऑफ रोड। तर रोडसाठी जे काय आपण पेवमेंट, हायवेमध्ये आपण बघितलेल्या आहेत गोष्टी ऑलरेडी हायवे इंजिनिअरिंगमध्ये ठीक आहे। तर पेवमेंट काय असतं, रोड सरफेस काय असतो ठीक आहे, सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत। तर त्या रोडचं पेवमेंट डिझाईन करण्यासाठी सुद्धा आपल्याला सॉईलचं म्हणजे जिओटेक्निकल इंजिनिअरिंगचं नॉलेज असणं हे आवश्यक आहे। त्याच्यामध्ये बघा, पेवमेंटमध्ये वेगवेगळे लेयर्स असतात। लेयर्स ऑफ पेवमेंट मेड अप ऑफ सँड, ग्रॅव्हल अँड लेड ऑन सबग्रेड सॉईल कॅन बी डिझाइन्ड इन टर्म्स ऑफ
थिकनेस, लोड कॅरिंग कॅपॅसिटी युजिंग जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. तर बघा जे काही पेवमेंट आहेत, पेवमेंटमध्ये आपण सँड, ग्रॅव्हल अशा टाईपचे मटेरियल आपण सॉईल वापरतो. ठीक आहे, तर त्याची थिकनेस किती ठेवायची, त्याची लोड कॅरिंग कॅपॅसिटी किती आहे त्या सँडची, ग्रॅव्हलची, त्याचबरोबर जे काही आपण डिफरंट टाईपचं मटेरियल आपण यूज करणार आहोत त्याची लोड कॅरिंग कॅपॅसिटी काय आहे, त्याच्यावरून त्याची थिकनेस किती ठेवायची. तर या पूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या सॉईलशी रिलेटेड आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला जिओटेक्निकल इंजिनिअरिंगचा नॉलेज असणं हे आवश्यक आहे. समजलं. डिझाईन ऑफ पेवमेंट फॉर व्हॅरियस टाईप्स ऑफ रोडसाठी आपल्याला जिओटेक्निकल इंजिनिअरिंगचं नॉलेज हे लागतं. नेक्स्ट बघा डिझाईन ऑफ अर्थ रिटेनिंग स्ट्रक्चर. आता अर्थ रिटेनिंग स्ट्रक्चर म्हणजे काय असतं, तर जे काय अर्थ आहे मित्रांनो, अशा पद्धतीने जर एखादा डोंगर असेल तर याला आपल्याला रिटेन करायचं आहे, ही लँडस्लाईड होऊ नये म्हणून. किंवा समजा आपण फाउंडेशन करत आहोत, फाउंडेशनसाठी आपण खड्डा खोदलेला आहे, तर हे जे अर्थ आहे इकडचं जे आहे पूर्ण स्ट्रक्चर अर्थ किंवा सॉईल किंवा जे काय असेल, माती असेल, दगड असतील, खडे असेल, तर ते पूर्णपणे कोलॅप्स होऊ नये म्हणून आपण इथे पर्टिक्युलर प्रिकॉशन्स घेतो. किंवा बेसमेंटला आपण रिटेनिंग वॉल बांधतो, तर ते एक बाहेरची जी काय माती आहे, जे काय खडक आहे, तर ते आतमध्ये येऊ नये, कोलॅप्स होऊ नये, आपली बिल्डिंग सेफ राहावी. तर त्यासाठी आपण जे काय स्ट्रक्चर बांधतो तर त्याला अर्थ रिटेनिंग स्ट्रक्चर. अर्थ म्हणजे जे काही जमीन आहे मित्रांनो, तर त्या जमिनीला आपल्याला रिटेन करायचं आहे, तर त्यासाठी आपण कोणतेही स्ट्रक्चर असू द्या, ठीक आहे, तर ते आपण बांधतो, तर त्याला अर्थ रिटेनिंग स्ट्रक्चर म्हणतात. जिथं आपल्याला सॉईल खाली पडू नये किंवा आतमध्ये येऊ नये यासाठी आपण अशा पद्धतीचे स्ट्रक्चर हे बांधतो. तर त्याच्यामध्ये बघा जिओटेक्निकल इंजिनिअरिंग इज ऑल्सो ॲप्लिकेबल टू डिझाईन अँड कन्स्ट्रक्ट अर्थ रिटेनिंग स्ट्रक्चर लाईक रिटेनिंग वॉल असेल किंवा शीट पाईल्स असतील, यूजफुल फॉर हिल रोड्स, लँडस्लाईड, ज्या ठिकाणी लँडस्लाईड होते किंवा हिल रोड्स आहेत, तर अशा ठिकाणी शीट पाईल्स म्हणजे लोखंडाच्या शीट्स असतात मित्रांनो, तर त्या पाईलसारख्या पूर्णपणे जमिनीमध्ये आतमध्ये पूर्णपणे अँकरिंग केलं जातं. अँकरिंग म्हणजे असं पूर्णपणे आपण खेळात जसं ठोकतो ना, तशा त्या शीट पाईल्स ह्या जमिनीमध्ये गाडल्या जातात. किंवा समुद्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या शीट पाईलचा उपयोग होतो. ठीक, पाणी आतमध्ये येऊ नये, आतमध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन करण्यासाठी. ठीक आहे, तर रिटेनिंग वॉल तर तुम्हाला माहीतच असेल, बिल्डिंगच्या आपण चारही बाजूनं जे बांधतो आणि बेसमेंटच्या खाली, ग्राउंड लेवलच्या खाली असते ती वॉल. ठीक आहे, तर त्याला आपण अर्थ रिटेनिंग वॉल असं म्हणतो. तर अशा टाईपचे जे काय स्ट्रक्चर आहेत, ठीक आहे, अर्थ रिटेनिंग स्ट्रक्चर, तर त्यासाठी आपल्याला जिओटेक्निकल इंजिनिअरिंगचं नॉलेज म्हणजेच सबस्ट्राटा कसा आहे, सॉईल कशी आहे, त्याचा किती, त्याच्यावरती तुम्ही बघू शकता द नॉलेज ऑफ ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर किती आहे, पॅसिव्ह अर्थ प्रेशर, डेन्सिटी अँड मॉइश्चर कंटेंट इज इसेन्शियल फॉर डिझाईन ऑफ अर्थ रिटेनिंग स्ट्रक्चर. तर ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर काय असतो, पॅसिव्ह अर्थ प्रेशर काय असतो, हे आपण बघणार आहोत. ठीक आहे, जिओटेक्निकल इंजिनिअरिंगमध्ये. तर त्यावेळेस तुम्हाला पूर्ण या कन्सेप्ट क्लिअर होतील. पण आता एक समजून घ्या की हे कन्सेप्ट आहे, प्रेशर आहे अर्थवरती किती येतो, ॲक्टिव्ह किती आहे, पॅसिव्ह किती आहे. ठीक आहे, ॲक्टिव्ह इन्कम, पॅसिव्ह इन्कम तुम्ही ऐकलंच असेल, त्या पद्धतीनं हा प्रेशरचा टाईप असतो. त्याच्यानंतर डेन्सिटी किती आहे सॉईलची, मॉइश्चर कंटेंट किती आहे सॉईल्समध्ये. तर ह्या पूर्ण गोष्टीची आपल्याला माहिती पडते कशावरून, जिओटेक्निकल इंजिनिअरिंग या विषयावरून, आणि त्याचा आपण यूज करू शकतो अर्थ रिटेनिंग स्ट्रक्चरमध्ये. ठीक आहे, समजलं. नेक्स्ट पॉईंट बघूयात, डिझाईन ऑफ वॉटर रिटेनिंग स्ट्रक्चर. तर बघा अर्धन डॅम आहे, तर वॉटर रिटेनिंग स्ट्रक्चर आपण अर्धन डॅममध्ये काय करतो, पूर्णपणे पाण्याच्या अवतीभोवती आपण एक उंचवटा तयार करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल बांध टाईप. ठीक आहे, जर आपल्याला हे पूर्ण पाणी जर आपल्याला थांबवायचं असेल तर आपण काय करतो, अशा पद्धतीचा एक अर्थ रिटेनिंग म्हणजे याच्यामध्ये आपण पूर्णपणे सॉईल वापरतो मित्रांनो. ठीक आहे, मुरुम असेल, आपलं पूर्ण जे काय मटेरियल आहे अर्थवरती लूज मटेरियल ते आपण वापरून अशा पद्धतीचं स्ट्रक्चर जे आहे कन्स्ट्रक्शन करतो, तर त्याला वॉटर रिटेनिंग स्ट्रक्चर किंवा अर्धन डॅम असं म्हटलं जातं. ठीक आहे, पूर्णपणे सॉईलपासून, मुरुमपासून, मातीपासून हे डॅमचं कन्स्ट्रक्शन केलं जातं, तर त्याला अर्धन डॅम म्हणतात. तर अशा टाईपचं डॅम बनवण्यासाठी त्याच्यामध्ये बघा जिओटेक्निकल इज व्हेरी मच ॲप्लिकेबल फॉर इझी अँड सेफ डिझाईन ऑफ एक्झिक्युशन अँड मेंटेनन्स ऑफ अर्धन डॅम बॅरेज एक्सेट्रा. म्हणजे जे काय डॅमचं स्ट्रक्चर आहे, ज्या पद्धतीनं आपण अशा पद्धतीचे बांध टाकतो मोठमोठे, तर त्याचा मेंटेनन्स असेल किंवा ते वर्क एक्झिक्यूट करताना कोणत्या टाईपचं मटेरियल वापरायचं. ठीक आहे, त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट ह्या ज्यावरती आपण पॉईंट्स बघितले आहेत, ॲक्टिव्ह प्रेशर किती आहे, पॅसिव्ह प्रेशर किती आहे, ठीक आहे, डेन्सिटी किती आहे, मॉइश्चर कंटेंट किती आहे, तर त्या सगळ्यांचा ॲप्लिकेबल याच्यामध्ये होतो वॉटर रिटेनिंग स्ट्रक्चर अर्धन डॅममध्ये. अशा पद्धतीनं
आपल्याला जिओटेक्निकल इंजिनिअरिंगची मदत होते. कशामध्ये? वॉटर रिटेनिंग स्ट्रक्चर आपल्याला कन्स्ट्रक्शन करण्यासाठी. नेक्स्ट बघूयात डिझाईन ऑफ अंडरग्राऊंड स्ट्रक्चर. तर जे काय ग्राउंडच्या खाली जे काय स्ट्रक्चर आहे तर ते डिझाईनसाठी सुद्धा आपल्याला जिओटेक्निकल इंजिनिअरिंगचा हा प्रॉपर स्टडी असायला पाहिजे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ अंडरग्राऊंड स्ट्रक्चर सच ॲज पाईपलाईन असेल तुमची, ठीक आहे, जी काय पेट्रोलच्या पाईपलाईन असतात त्या खूप खोल असतात आणि खूप सेफमध्ये आपल्याला त्या पाईपलाईन कराव्या लागतात. ठीक आहे, पाईपलाईन म्हणजे तुमच्या शेतातली पाईपलाईन असेल का त्याचा अर्थ घेऊ नका. खूप मोठ्या मोठ्या पाईपलाईन्स असतात, समुद्रामध्ये सुद्धा असतात. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला जिओटेक्निकल इंजिनिअरिंगचं नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर टनेल्स असतील तुमचे, अंडरग्राऊंड बिल्डिंग्स असतील. ठीक आहे, तर त्याच्यासाठी रिक्वायर्स द नॉलेज ऑफ डेन्सिटी ऑफ सॉईल, consolidation of soil, bearing capacity of soil and water conditions of subsoil strata is essential. ठीक आहे, तर जे काय अंडरग्राऊंड स्ट्रक्चर आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एवढं नॉलेज असणं आवश्यक आहे. तर सॉईलची डेन्सिटी असेल किंवा त्याची बेरिंग कॅपॅसिटी हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर वॉटर कंडिशन कशी आहे किंवा किती प्रमाणात वॉटर अवेलेबल आहे. त्याच्यानंतर कन्सॉलिडेशन असेल, सॉईलचं स्टेट कोणतं आहे, सॉईलचा प्रकार कोणता आहे. ठीक आहे, तर या सगळ्या नॉलेज जे आहे ते जिओटेक्निकल इंजिनिअरिंगमधून आपल्याला भेटतं आणि त्या नॉलेजचा आपण अंडरग्राऊंड स्ट्रक्चर डिझाईन करण्यासाठी किंवा त्याचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपण त्याचा यूज करू शकतो. नेक्स्ट बघा डिझाईन ऑफ एम्बॅगमेंट. ड्यू टू अप अँड डाऊन द अर्थ सरफेस स्टॅबिलिटी ऑफ स्ट्रक्चर मे डिस्टर्ब. सो फॉर stable design of slopes and filling and cutting, the knowledge of shearing strength, angle of repose and frictional coefficient is essential for design of slope in embankment or in cutting etc. म्हणजे रोडमध्ये आपण एम्बॅगमेंट बघितलेला आहे ऑलरेडी, कटिंग बघितलेलं आहे, तर त्या कटिंगचा किंवा एम्बॅगमेंटचा स्लोप किती ठेवायचा. ठीक आहे, तर जे काही डिझाईन आहे एम्बॅगमेंटचं जे काही डिझाईन आहे तर त्यासाठी आपल्याला जे काही नॉलेज लागतं मग त्याच्यामध्ये शेअरिंग स्ट्रेंथ किती आहे सॉईलची, अँगल ऑफ रिपोज काय आहे, फ्रिक्शन किती आहे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आपण म्हणतो त्याला. ठीक आहे, तर हे सगळा डाटा जो आहे तो आपल्याला जिओटेक्निकल इंजिनिअरिंग या सब्जेक्टमधून आपल्याला भेटतो आणि त्या डाटाचा यूज आपण एम्बॅगमेंट डिझाईनसाठी आपण करतो. तर अशा पद्धतीनं हा जो पॉईंट आहे मित्रांनो 1.4, ठीक आहे, हे पूर्ण सिलेबस आपण बघितलेला आहे. 1.4मध्ये पूर्ण 1.4 इथे कंप्लीट झालेला आहे. त्याचबरोबर जो आपला फर्स्ट युनिट आहे त्याचा पण पूर्ण सिलेबस इथे कंप्लीट झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपण युनिट नंबर फर्स्टला सुरुवात केली होती, ओव्हरव्ह्यू ऑफ जिओलॉजी अँड जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. फर्स्ट युनिटचं नाव होतं. 10 मार्कांसाठी हा युनिट एक्झाममध्ये येतो. त्याच्यामध्ये टोटल 1.1 पासून ते 1.4 पर्यंत हा एवढा सिलेबस होता मित्रांनो. तर आपण पूर्ण सिलेबस, त्याचबरोबर आपण एक्झाममध्ये क्वेश्चन कशा पद्धतीने आलेले आहेत त्या क्वेश्चनचा ॲन्सर कशा पद्धतीने लिहायचं, हा प्रॉपर जे काही नोट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याचबरोबर प्रॉपर एक्सप्लेनेशनसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. तर 10 मार्कांपैकी 10ला 10 मार्क तुम्हाला हे भेटायलाच पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, खूपच छोटासा टॉपिक आहे, जास्त काय मोठा टॉपिक नाही आहे आणि थेरी पार्ट आहे. तुम्ही 2-3दा जरी वाचली तरी तुमच्याला ती लक्षात राहू शकते. तर अशा पद्धतीने युनिट नंबर फर्स्ट इथे कंप्लीट झालेला आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये युनिट नंबर 2ला आपण सुरुवात करणार आहोत. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.